दिग्रस शहरातील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे संचालक प्रणित मोरे आणि साहिल जयस्वाल यांनी ठेवीदारांची 44 कोटींनी फसवणूक करून 9 डिसेंबरला पोबारा केलाय। दरम्यान या प्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरून 18 डिसेंबर रोजी दिग्रस पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते। दरम्यान पांढरकवड्याचे एसडीपीओ रामेश्वर वेंजने यांनी पथके नेमून तपास आरंभीला। नागपुरातून 3 संचालकांना 1 जानेवारीच्या रात्री अटक केली। साहिल अनिल जयस्वाल, अनिल रामायणराव जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल सर्व राहणार दिग्रस अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत। हे तिघे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दिग्रसमधून फरार होते। त्यांच्या शोधकामी पोलिसांनी 2 पथके नेमली होती। गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून 1 जानेवारीला या तिघांना नागपुरातून रात्री ताब्यात घेतले। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखा तसेच पांढरकवड्याचे एसडीपीओ रामेश्वर वेंजने करत आहेत। 7 जणांविरुद्ध हे गुन्हे असल्याने या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पांढरकवड्याचे एसडीपीओ रामेश्वर वेंजने यांच्याकडे दिला होता। दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल या तिघांना नागपूर येथून अटक केली आहे। 44 कोटीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी प्रणित मोरे आणि त्यांचे कुटुंबीय फरारच आहे। त्यांचा शोध पोलीस घेत आहे। अटक करण्यात आलेल्या पुष्पा जयस्वाल आणि अनिल जयस्वाल यांची प्रकृती खराब असल्याने दिग्रस न्यायालयाच्या आदेशाने रात्री दोघांची वैद्यकीय तपासणी करून यवतमाळ येथे पाठवण्यात आले, तर साहिल जयस्वाल याला दिग्रस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। साहिल जयस्वालला दारव्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत। तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील 3 आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा एसडीपीओ ज्ञानेश्वर वैजने, गुन्हे शाखेचे एपीआय विजय महाले, सोहेल बेग मिर्झा, पोलीस नायब किशोर झेंडेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित झेंडेकर, चालक जितेंद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अमित कुमारे, वळकीच्या महिला अंमलदार किरण लोहकरे, काजल यांनी सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदती आधारे केली आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।